नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, शिक्षण, आरोग्य आणि पोषण या कामांचा भार असताना सरकार आता जनगणनेच्या अतिरिक्त कामाचं ओझं का लादतंय असा प्रश्न उपस्थित करत राज्यातील 1.5 लाख अंगणवाडी सेविकांनी जनगणनेच्या कामाला नकार दिलाय. अंगणवाडीमध्ये येणारी मुलं, त्यांचा आहार, शिक्षण, पोषण ही प्राधान्यक्रमानं कामं करावी लागत असून या कामांच्या नोंदी ठेवण्यासोबतच अंगणवाडीमध्ये उपस्थित राहावं लागत असल्यानं अतिरिक्त कामं देऊ नयेत अशी विनंती अंगणवाडी सेविकांनी केलेली आहे. मुंबई उपनगरासह राज्याच्या अनेक भागांमध्ये कुपोषणाची समस्या कायम आहे. त्यामुळे बालकांना पोषण आहार देणं, मुलं आणि बालकांना आरोग्य सेवा देऊन मृत्यूचं प्रमाण कमी करणं, कुपोषण निर्मूलनाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासारखी विविध स्तरांवरील कामं अंगणवाडी सेविकांना करावी लागतात. 0 ते 6 वयोगटातील बालकांना पोषक आहार तसेच पूर्वशालेय शिक्षण यासारख्या सेवा देऊन त्यांना सर्वांगीण विकास करणं, मुलं आणि माता, किशोरवयीन मुली यांच्यासाठी विविध योजना राबवणं, विविध प्रकारची सर्वेक्षणं करून सरकारला माहिती पुरवणं, आकडेवारी पुरवणं ही महत्त्वाची कामं त्यांच्याकडे असतात. मागच्या काही महिन्यामध्ये या कामांमध्ये देखील वाढ झाली आहे. अतिरिक्त कामाचा ताण न देता अंगणवाडी सेविकांकडे सध्या असलेल्या कामाचा ताण हलका करावा, त्यांना वेळेवरती मानधन द्यावं. अंगणवाड्यांचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं पुढाकार घेण्याची अधिक गरज असल्याची भूमिका मुंबईसह संपूर्ण राज्यातील अंगणवाडी सेविकांनी यावेळी मांडली. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची नियुक्ती लहान मुलांच्या विकास कामासाठी करण्यात आली. त्यामुळे त्यांना जनगणनेसारखी अतिरिक्त कामं देणं योग्य नाही. सरकारच्या आदेशानुसार त्यांच्याकडनं अशी कामं करून घेता येत नाहीत. जनगणनेसाठी प्रगणक म्हणून काढलेला आदेश तात्काळ रद्द करायला हवा अशी मागणी त्यांच्या संघटनेने सरकारकडे केली. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता सरकार यावरती काय निर्णय घेतं हे पाहणं खूपच औत्सुक्याचं ठरणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.